नमस्कार मंडळी, तुम्ही आधीच आपला व्लॉग बघितला असणार. आपण स्फटिक शिवलिंगचं दर्शन घेतलं आणि रिटर्न चाललेलो. मस्तपैकी VIP रोड आपल्याला भेटलेला. ताफाने मस्त जात होतो आपण जोगसपाट. तर आता इथून आपण रिटर्न चाललेलो. तर जाता जाता पप्पांचं लक्ष गेलं की इकडे स्वामींचा मठ आहे. आणि मग आम्ही थोडंसं पुढे गेलो, लगेच ब्रेक मारला, यू मारून रिटर्न आलो. हा जो आहे हा रस्ता जातो डायरेक्टली आपला. हा डायरेक्ट आपला जातो अणसुरे. एक दुसरा रोड आहे, तो रोड पकडला आपण. ह्या रोडने जातो आहे जो दांडे वगैरे तिथून कात्रा देवी, जर गुगल मॅपवर टाकलं कात्रा देवी किंवा दांडे, तर हा रोड असा डायरेक्टली जातो आतमधून. तर इथून जातानाच हे स्वामींचं मठ लागलं आहे. मठ खूप सुंदर आहे. मी हायवेवरून गाडी इकडून टाकली आहे आणि इथून टाकून मठाच्या मागे ग्राउंडसारखं छोटंसं, तर तिकडे गाडी पार्क केली. आई घाबरत होती या स्लोपिंगवर लावत होतो मी म्हणून. आता चला ह्या मठाचं तुम्हाला दर्शन देतो, स्वामींचं दर्शन देतो, कारण हे मठ तुम्हाला बघण्यासारखं आहे. तर हा आपल्या इकडून आता रस्ता जातो डायरेक्टली इथे. आणि ह्या एरियाचं नाव आहे वांगणी. हे बघू शकता तुम्ही इकडे, स्वामी समर्थ मठ वांगणी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. मठात आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला समोर दिसते पंचधातूमध्ये साकारलेली स्वामींची प्रतिमा. आणि स्वामींना समोर पाहताच मन एकदम हलकं होऊन जातं. आणि मग मनात फक्त एकच आवाज ऐकू येतो, तो म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मंदिराचा मागचा परिसर खूप मोठा आहे आणि इतका शांत आहे की आपण आपल्या डोक्यातले सगळे निगेटिव्ह विचार काढून शांतपणे स्वामींचं नामस्मरण करत बसू शकतो. आणि मंदिराचा परिसर इतका मोठा आहे की सणाच्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा इकडे आयोजित केले जातात. मंदिराचा परिसर फिरताना माझं लक्ष गेलं एका ठिकाणावर, जिकडे असे खूप सारे चूल आहेत. म्हणजे महाप्रसाद हा कम्प्लिटली इकडेच बनवला जातो. हे तुम्हाला जे समोर दिसतात हे चूल आहेत आणि सगळा महाप्रसाद इकडेच बनवला जातो. तर अशा प्रकारे स्वामींची इच्छा होती म्हणून आपल्याला वांगणी या मठात स्वामींचे दर्शन झाले. तर तुम्हालासुद्धा हा मठ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आपला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा येऊन तुम्हाला भेटेन एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.